22 जानेवारी हा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस ठरणार आहे। भविष्यामध्ये ह्या दिवसाची चर्चा होणार आहे, कारण की राम आज विराजमान होणार आहे। प्रभू राम ज्याचे दाखले आपण सनातन धर्म असू दे, संपूर्ण हिंदू राष्ट्र असू दे, प्रत्येक वेळेस आपण ज्या राजाला महत्व देतो त्या राजाची आज कुठे ना कुठे प्रतिष्ठापना होते। 500 वर्षाचा एक मोठा विलंब होता, परंतु तो आज कुठे ना कुठे क्षमताना दिसतोय आणि पूर्ण भारतामध्ये मुंबई आणि मुंबईमध्ये बोरिवली सुद्धा या आनंदामध्ये, या जल्लोषामध्ये सहभागी झालेत। आपल्या सोबत सुद्धा मान्यवर आहेत। सर, कोणती संस्था आहे आणि आज कशा प्रकारे तुम्ही आनंदोत्सव करतात? आज आपण ओंकारेश्वर नगर RSSच्या वतीने भव्य अशी रॅली आयोजित केली होती। या रॅलीमध्ये आपण बऱ्याच अंशी आपण जे 1 तारखेला कलश स्थापन केलेले, त्या कलश ज्या मंदिरात स्थापन केलेले त्या मंदिरांना आपण एकत्र घेतलं, आपण गणपती मंडळांना एकत्र घेतलं, त्याचबरोबर बऱ्याच सेवाभावी संस्था एकत्र करून आपण एक सकल हिंदू समाजाची एक यात्रा यावी या विचाराने आपण पुढे जाऊन आज ही शोभायात्रेचा आपण प्रारंभ करून या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तुम्ही सांगितलं की संपूर्ण बोरिवली एकत्र झाले, परंतु फक्त बोरिवलीचा हा विषय नाहीये। मुंबई, महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश, बिहार असेल, संपूर्ण भारत आणि जगभरामधले हिंदू एकत्र आलेत। कुठे ना कुठे पुन्हा एकदा आपण एकत्र येतो, या भावनेतून, या मंदिरातून आपण अजून आपला पाया भक्कम करू शकतो। या मंदिरातनं आपण पाया खूप अंशी भक्कम करतोय। याचं कारण आहे की तुम्ही बघू शकता 22 जानेवारी आज आपण बघितलं तर दिवाळीपेक्षा जास्त सजावट सगळ्या मंदिरांमध्ये होते, सगळ्या सोसायटीजमध्ये होत्या। मोठमोठ्या सोसायटीजमध्ये जेवणाची व्यवस्था आहे, LED स्क्रीनवरती लाईव्ह प्रक्षेपण होत आहे, जेणेकरून आता कुठेतरी तो समाज आपला जो विखुरलेला होता तो आता एकत्रित येताना दिसतो आहे। आणि हीच येणाऱ्या भविष्यामध्ये आपली ताकद आहे की हिंदू एक राहणार आणि असाच एक होऊन पुढे जाणार। बरोबर, तुम्ही सांगितले की समाज कुठे ना कुठे विखुरला होता, तो आता एकत्र येतोय, परंतु जबाबदारी सुद्धा वाढते। या राम मंदिराच्या नंतर आपल्या थ्रू काय जबाबदारी वाढणार आहे? मी तेच म्हणतो की प्रभू रामाचा पण अवलंब करता आला पाहिजे। आपण राम पूजतोय बरोबर आहे, पण त्याचबरोबर आपण राम आचरला देखील पाहिजे। ज्या क्षणी आपण राम आचरणात घेऊ, आपण रामासारखे आचरण पूर्ण करू शकत नाही, पण आपण एक 10% तरी त्यांचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर हा समाज विखुरलेला समाज एकत्र होईल आणि सुसंगपणे पुढील वाटचालीसाठी सज्ज होऊन जाईल। येस, आपण बघितलं की ज्या पद्धतीने ते सांगतात की हा कुठे ना कुठे प्रभू रामांच्या मंदिरामध्ये आज जिथे लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे, पण जबाबदारी आपली सुद्धा वाढते की रामराज्य खऱ्या अर्थाने काय होतं। ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी रामराज्याची संकल्पना मांडली, प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीने रामराज्य, आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने हा मोटो आणि हा उद्देश पुढे नेला होता की आम्ही रामाचं राज्य आणू, कुठे ना कुठे वचनपूर्ती या ठिकाणी झाली आणि प्रत्येक भारतीय यांच्या सोबत आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन धर्म आणि धर्माच्या पलीकडे आपण भारतीय संस्कृती आज कुठे ना कुठे पुन्हा आपण बघतो आहोत। न्यूज 24 स्पेशल साठी मी सुरेंद्र झोटिंगे।